बीडमध्ये झालेलं संतोष देशमुख यांचा हत्याकांड आणि त्याच्यानंतर बीडबद्दलची निर्माण झालेली एकूणच प्रतिमा या सगळ्या संदर्भात बीडमधल्या अनेक तरुणांना तिकडच्या लोकांना अनेक गोष्टींना खरं तर सामोरं जावं लागत आहे। आपल्यासोबत माजी आमदार बाळासाहेब आजबे आहेत। सर, खरं तर बीडचं प्रकरण राज्यभरामध्ये चर्चेमध्ये आहे, त्याच्यामुळे बीडची एक वेगळी प्रतिमा, एक वेगळी ओळख खरं तर अख्ख्या महाराष्ट्राला झालेली आहे। तशा पद्धतीने बीडची चर्चा होत आहे। काय तुम्हाला अनुभव येत आहेत, काय लोकांचं काय प्रतिक्रिया तुम्ही ऐकत आहात, कशा पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करतात? बीडची जी घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे आमचं मत आहे। मी परवा त्यांच्या कुटुंबाला भेटून आलो मस्साजोगला, पण आज सकाळी मी येत असताना पुण्यात थांबल्यानंतर काही विद्यार्थी मला आमच्या जिल्ह्यामधले भेटले, काही जे बाहेर काम करण्यासाठी आलेले काही लोक भेटले। अशी परिस्थिती झाली की त्या जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सगळ्यांचा बदलला आहे। आणि तिथं म्हणजे मी आत्ता सकाळी पोरांनी असं सांगितलं की आम्हाला काही हाऊसकीपिंगचं काम करणारे पोरं त्यांना काढून टाकले लोकांनी। काही जे विद्यार्थी शिकायला आले त्यांनाही कोणी त्यांच्या रूममध्ये म्हणजे जिथं रूम होतं त्या जागा देणार, म्हणजे विद्यार्थ्यांचे हाल चालले आहेत। असं चित्र निर्माण केलं आहे की बीड म्हणजे काहीतरी एकदम वेगळं आहे, असं नाही आहे खरं चित्र। याच्यात सगळं राजकारण चालू आहे। घटना घडली ही दुर्दैवी आहे, पण आता जर त्याचा त्रास जर पोटं भरायला आलेल्या पोरांचं जर होत असेल, जे पोरं समजा पुण्यासारख्या ठिकाणी आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी आहेत, यांना जर त्रास व्हायला लागला, विद्यार्थ्यांना त्रास व्हायला लागला, तर हे कुठंतरी याच्यामधलं थांबवलं पाहिजे। ही परिस्थिती अशी आहे की हाऊसकीपिंगचं म्हणजे काम करणारा म्हणजे तो एकदम खालचा वर्ग आला आणि त्या पोरांना जर काढून टाकीत असले, IT याच्यामध्ये कामाला असलेल्या मुलांनाही काढून टाकले बऱ्याचशा ठिकाणी। मला आता जी माहिती मिळाली, मी आता भेटणार आहे सगळ्याला आणि त्यांना काय मदत करता येईल त्याच्यामध्ये, कारण ती मुलं घरदारं सोडून तिथं पोटं भरण्यासाठी बीड असेल, चाकण असेल, इथं कंपन्यांमध्ये कामाला आहेत आणि त्यांच्याकडे जर संशयित वृत्तीने जर पाहत असतील तर हे थोडंसं चुकीचं आहे। त्या बाबतीत थोडासा विचार होणं गरजेचं आहे। तशा पद्धतीने बीड म्हणलं की आता एक वेगळीच चर्चा रंगत असते। बीडमधल्या राहणारे जे तरुण आहेत, जे बाहेर इतर ठिकाणी रोजगारासाठी जातात, स्वतःचं कुटुंब सांभाळण्यासाठी जातात, अशा वेळी तुम्ही जेव्हा तुम्ही असं म्हणत आहात की तुम्हाला अनेक मुलं भेटली, साधारणतः किती मुलांची तुम्ही गाठीभेटी घेतलेल्या आहे, किती मुलांशी तुमचं बोलणं झालं आणि कोणत्या भागातल्या पर्टिक्युलर? मी सकाळी पुण्यामध्ये अलीकडे हिंजवडी वगैरे भागामध्ये थांबलो होतो, तर तिथं थांबल्यानंतर आमच्या भागातले काही विद्यार्थी मला भेटले। माझा मुलगाही पुण्यात शिकायला आहे, तर त्यांनीसुद्धा मला असं सांगितलं की तिथले सुद्धा त्याचे जे मालक आहेत, ज्या फ्लॅटमध्ये ते राहतात, तर ते सुद्धा येऊन तीनदा पाहून गेले याच्याबरोबर कोणी आलं आहे काय, म्हणजे इतक्या संशयाने लोक पाहायला लागलेत। वास्तविक बात ही परिस्थिती खरी नाही, म्हणजे एवढं काय तिथं एकदमच बीड हे बीडसारखा कष्ट करणारा जिल्हा नाही। आमच्या जिल्ह्यातले लोक सगळ्या महाराष्ट्रात ऊस तोडायला जातात आणि सगळ्या इकडे कोणी ड्रायव्हर आहेत आमचे, कोणी याच्यामध्ये काम करतात, फॅक्टरीमध्ये काम करतात, म्हणजे जे पडल ते कामं करणारे पोरं आहेत। बरेचसे मुलं याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या व्यवहाराही परिणाम झाला। मला बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांच्याकडे याचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे कामं होते, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये सुद्धा लोक त्यांच्याकडे दूषित भावनेने पाहायला लागले। ही जी परिस्थिती मीडियामधून जी निर्माण केली गेली, त्याचा त्रास सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जे त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जे शहरामध्ये आले त्यांना व्हायला लागला आहे। अशा पद्धतीने बीडची एक प्रतिमा बदलतीये, काय उपाययोजना करण्याची गरज आहे किंवा काय पावलं उचलण्याची गरज आहे? नाही, आता अजितदादांनी तिथं पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारले, त्याच्यामुळे निश्चितच अजितदादा तिथं पावलं उचलून जे काही थोडं प्रशासनाच्या याच्यामध्ये जे काही त्रुटी असतील त्या त्रुटी 100% करतील। आणि मी पहिल्यांनीच सांगितलं की त्या कुटुंबाला किंवा अशी कुठलीही घटना झाली तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे आमचं मत आहे। पण गोरगरीब तरुण जे पोट भरण्यासाठी बाहेर आले त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, ही आमची भावना आहे। खरं तर जे बोलत आहोत ते एक बीडच्या प्रतिमेबद्दल, पण आता अजूनही आपण बघतो की बीडमध्ये ज्या गोष्टी घडत आहे, रोज नवीन एक प्रकरण समोर येते, रोज नवीन एक गोष्ट समोर येते, अजूनही बीडचं प्रकरण शांत होण्याचं नाव घेत नाही आहे। आता त्या प्रकरणामध्ये आरोपी फक्त एक आरोपी त्याच्यामध्ये फरार आहे, बाकी सगळे अटक झालेत, मोकाही सगळ्यांना लागला आहे आणि त्याच्यामध्ये 100% सरकारसुद्धा त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे आणि 100% त्या कुटुंबाला असेल किंवा कुठलीही अशी घटना असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे आमचं मत आहे। तुम्ही खरं तर मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आलेला आहात, तो आता पार्टी ऑफिसमध्ये खरं तर अजित पवार देखील आहे। तरुणांबद्दल आणि बीडच्या एकूणच जे बाहेर मुलं शिकायला आलेले त्यांची जी ही सगळी जी हाल अपेष्टा होत आहे, या सगळ्याची कल्पना तुम्ही अजित पवारांना देणार आहात, कारण की ते आता पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे? 30 तारखेला अजितदादा बीडला बैठकीला आहेत, मी आता बोललो 30ला आल्यानंतर आम्ही शिष्टमंडळ घेऊनच त्यांना भेटणार आहेत की हे जे मुलांचे हाल व्हायला लागलेत
कारण काही कारण नसताना जे 10-10 वर्ष एका ठिकाणी जे मुलं समजा राहायला आहेत किंवा जे कामगार तिथं राहायला आहेत, त्याचा मालक त्याचे रूम खाली करा म्हणून तिथं जर सांगत असले, मी तर एक भयान परिस्थिती अशी पाहिली. मला एक दोघांनी असं सांगितलं जे प्रॉपर तिथं बरेच दिवस झाले येऊन स्थायिक झाले, ते म्हणले आम्ही आधार कार्डवरचा पत्ता बदलायला लागलो, इथपर्यंतची परिस्थिती व्हायला लागली. म्हणजे एक चित्र जे निर्माण केलं आहे ह्या राजकारणाच्या याच्यामधून, ठीक आहे त्या कुटुंबावर अन्याय झाला आहे 100% मान्य, पण नंतर जे चित्र निर्माण केलं आहे हे 100% चुकीचं आहे असं माझं मत आहे. त्याचा सर्वसामान्य माणसाला त्रास व्हायला लागला. तर बीडचं प्रकरण अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाही आणि ही सगळी परिस्थिती एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला बीडमधले जे तरुण आहेत ते रोजगारासाठी खरं तर बाहेर पडलेले आहेत, त्यांना सुद्धा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.